पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखक दीपक तांबोळी यांची वेडा ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. आर चॅनलच्या बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. दीपक तांबोळी या लेखकाच्या बऱ्याच गोष्टी मी आणि रूपा मॅडम यांनी सादर केल्यात. आपणा सर्वांना त्या खूप आवडतात. दीपकजींच्या गोष्टी नेहमी सकारात्मक संदेश देणाऱ्या असतात. त्यांच्या कथेतला नायक हा नेहमी आदर्शवादी असतो. आपण नेहमी म्हणतो की तरुण पिढी हल्ली बिघडली आहे आणि त्यांना जबाबदारीची जाणीव नाहीये. पण दीपकजींच्या या कथेतला जो नायक आहे तो किती जबाबदार आहे आणि तो समाजाचा किती विचार करतो हे तुम्हाला गोष्ट ऐकल्यावर लक्षात येईल. गोष्टीचं नाव आहे वेडा. पार्टीचं ठरलं तसं आकाश सर्वांना म्हणाला, अरे मिलाला कळवून टाकूया, म्हणजे तो दुसरी कामं सोडून येईल. नाहीतर त्याचं चालतं मला हे काम आहे ते काम आहे. हा मिल्या ना आजकाल घरात फार लक्ष द्यायला लागलाय. त्याला एकदा समजवा रे. लग्न झाल्यावर करायचीच आहेत म्हणावं घरातली कामं. पूजा ओरडली. हो ना यार, थांब मीच त्याला फोन करतो, समीर म्हणाला आणि त्यानं मिलिंदला फोन लावला. स्पीकर ऑन कर, आकाश समीरवर ओरडला. तसा समीरनं स्पीकर ऑन केला. हॅलो मिल्या, अरे या रविवारी आपण पार्टी ठेवली आहे, येतोस का जरा इकडं, हॉटेलचं वगैरे ठरवूया. सॉरी यार समीर, मी आता ठरवलंय वडिलांच्या पैशांनी पार्टी करायची नाही, मिलिंद म्हणाला. आता हे नवीन काय शोधून काढलंस? नवीन नाही, आपण इंजिनियर झालो ना तेव्हाच मी ठरवलं होतं की जास्तीत जास्त 6 महिने वडिलांच्या पैशावर मजा करायची. कारण एक मुलगा म्हणून वडिलांवर आपला तो हक्क आहे. पण 6 महिने होऊन गेलेत, आपल्याला नोकरी नाही लागली अजून. आता वडिलांच्या पैशानं काहीच करायचं नाही. अरे मी बाईकही वापरणं सोडले आता. सध्या मी सायकलवरनं फिरत असतो आणि तेही काम असेल तरच. रिकामं फिरणं टोटली बंद. मोबाईलही नाही बरं का, नोकरी नाही मिळाली तर. या महिन्याच्या शेवटी मी तोही बंद करणार आहे. अरे मिल्या, तुला वेळ जर लागलं नाही ना, आकाश त्रासून म्हणाला. घरात काही भांडण झाले का? काका काही बोललेत का तुला? नाही रे, पण तुला माहित नसेल, त्यांनी फार कष्टात दिवस काढलेत. कधी एक वेळ जेवून तर कधी उपाशी राहून. आज ते क्लास 1 ऑफिसर आहेत, पण अजूनही त्यांची राहणी किती साधी आहे तुम्ही पाहिलं असेल. मिल्या, आमच्या सगळ्यांच्या वडिलांपेक्षा तुझ्या वडिलांना जास्त पगार मिळतो. पैशाची कसलीच कमतरता नाही. मग कशाला यार ही कंजूसी? बरं तुझ्याकडे नसतील ना तर आम्ही भरतो तुझे पैसे, पण तू ये यार, नैना चिडून म्हणाली. नैना आणि माझ्या मित्रांनो, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हीही वडिलांच्या पैशावर आयुष्य करणं सोडून द्या. माझ्या वडिलांनी वयाच्या 10व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली. आपण 22व्या वर्षी करायला काय हरकत आहे? आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं, मोठं केलं, कमावण्या लायक केलं. आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्यावर ओझं न बनता स्वकमाईवर जगलं पाहिजे. अरे पण कुणी नोकरी दिली तर आपणही करू ना. आपण कुठं नाही म्हणतोय, पण नोकरीच मिळत नाही त्याला आपण तरी काय करणार? अरे इंजिनियरची नोकरी मिळत नसेल तर दुसरी जॉब करायला काय हरकत आहे? मी तर बघायला पण सुरुवात केली आहे. हे बाबा, तुला यायचं नसेल तर येऊ नको, पण बोर करू नको यार. मी फोन बंद करतोय, समीर वैतागून म्हणाला आणि त्यानं फोन बंद केला. यार हा मिल्या वेडा झालाय. हे आदर्शवादी विचार त्याच्या डोक्यात कुठून घुसले कुणास ठाऊक, आकाश निराशेनं मान हलवत म्हणाला. बर मग पार्टी करायची की नाही? महिना झाला रे, आपण बोर झालोय. मिला नाही आला तरी करू, काय म्हणताय? पण आकाश, मिल्याशिवाय कशी तरीच वाटते रे पार्टी. मिल्या म्हणजे जॉली माणूस, नुसती धमाल आणतो पार्टीत, नैना म्हणाली. बोडक्याचा जॉली बघितलंस ना किती सिरियसली बोलत होता ते. म्हणे वडिलांच्या पैशांनी काहीच करणार नाही. पूजा करवादली. मग त्या 7ही मित्रांचा बराच खल झाला आणि हो नाही करता करता शेवटी हायवेवरच्या हॉटेल प्राईड मध्ये पार्टी करायचं नक्की झालं. हॉटेल प्राईड चांगलंच महागडं हॉटेल होतं.
पण तिथं कुठंही मिळणार नाहीत असे चवदार पदार्थ मिळायचे. शिवाय निसर्गरम्य वातावरणात छान ग्रुपमध्ये जेवता यायचं. ठरल्यानुसार आकाश, समीर, सुशांत अगोदरच पोचले. त्याने टेबल्स वगैरे व्यवस्थित लावून घेतली. मग नयना, पूजा, रश्मी आणि तनुजा पोचल्या. यार, मिल्या असता तर मज्जा आली असती. सगळे टेबलावरती बसल्यानंतर आकाश म्हणाला, मिल्याशिवाय ही आपली पहिलीच पार्टी आहे ना, तो नाही तर कस तरीच वाटतंय. पूजा म्हणाली. तेवढ्यात एक सुटाबुटातला कॅप्टन तिथं आला. त्यानं 3-4 मेनू कार्ड टेबलवर ठेवली आणि आदबीनी उभा राहिला. सगळ्यांच्या गप्पा सुरूच होत्या. एक्सक्यूज मी सर, काही स्टार्टर्स, कोल्ड्रिंक वगैरे हवंय का सर आपल्याला? तो आवाज ऐकून समीरच्या डोक्याला झिंझिण्या आल्या. त्यानं चमकून त्या माणसाकडे बघितलं आणि जोरात ओरडला, मिल्या तू? सगळा ग्रुप दचकून त्या माणसाकडे बघायला लागला. अरे मिल्या, तू इकडं काय करतोयस? तुला कसं कळलं आम्ही इकडे येणार आहे? बस बस बस, ती चेअर घे. आकाशचं आश्चर्य अजूनही कमी होत नव्हतं. सॉरी सर, मी तुमच्या बरोबर बसू शकत नाही. आपण माझे आदरणीय कस्टमर आहात, मिलिंद गंभीरपणे म्हणाला. मिल्या, ये जोक हमको बहुत अच्छा लगा. बस बस, आता जास्त भाव खाऊ नकोस. तुला सरप्राईज द्यायचं होतं ना आम्हाला? तनुजा हसत म्हणाली. नाही मॅडम, मला तुम्हाला सरप्राईज नव्हतं द्यायचं. मी इथला नोकर आहे, तुमची ऑर्डर घ्यायला आलोय. काही स्टार्टर आणू का? आमच्या इथलं व्हेज प्लांटर खूप छान आहे. आणि मॅडम, हरभरा कबाब खूप मस्त आहे. सगळे अवाक होऊन एकमेकांच्याकडे बघायला लागले. एक IT इंजिनियर आणि तो हॉटेलमध्ये काम करतोय हे त्यांच्या काही पचनी पडत नव्हतं. मिल्या, तू खरंच इथं नोकरी करतोयस का? तू हॉटेल विकत घेतलेस का? तू आमची गंमत करतोयस? सुशांतनं अस्वस्थ होऊन विचारलं. नाही, मी खरंच नोकरी करतोय. 5च दिवस झालेत मला लागून. तुझ्या घरी आहे माहितीये? नयनाने विचारलं. हो तर, त्यांना आवडला माझा निर्णय. तुम्हाला माहितीये ना, वेस्टर्न कंट्रीज मध्ये विद्यार्थ्यांना वेटरचं काम करणं कॉमन असतं. आणि बघा, मी चांगला सुटाबुटात आहे. फक्त आपल्या पदार्थांची माहिती द्यायची आणि कस्टमरच्या ऑर्डर घ्यायच्या, एवढंच माझं काम आहे. क्वचित प्रसंगी वेटरचंही काम करायला लागतं मला, पण मला त्याची नाही लाज वाटत. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे मी वडिलांकडून शिकलोय. शिवाय सुटेबल नोकरी मिळाली की ही नोकरी सोडता येईल. तोपर्यंत आपण आपल्या स्वकमाईचं खातो याचं समाधान तरी आहे. सगळे कधी त्याच्याकडं तर कधी एकमेकांच्याकडे बघत होते. मिलिंदचे विचार त्यांना पटत होते, पण असं धाडस आपल्याकडून कधीतरी होईल असं मात्र त्यांना वाटत नव्हतं. ऑर्डर्स दिल्या गेल्या. मिलिंद त्यांची ऑर्डर घेऊन दुसऱ्या टेबलवर गेला. स्टार्टर आलं, मग जेवणही आलं. आता कुणाचंच खाण्यात मन लागत नव्हतं. गप्पा तर बंदच होत्या. जणू सगळ्यांच्या तोंडाला कुलूप लागली होती. सर, अजून काही मागू? चहा, कॉफी, आईस्क्रीम, एनी डेझर्ट? त्यांचं जेवण संपत आलेलं पाहून मिलिंदनी विचारलं. मिल्या, अरे 2 घास आमच्या बरोबर खा ना, तेवढंच आम्हाला बरं वाटेल. घासातला घास खाणारे आपण मित्र, तू वाढतोयस आणि आम्ही खातोय, कस तरी वाटतं रे. बोलता बोलता पूजाचे डोळे भरून आले. मिलिंद खाली वाकला. डिश मधल्या पापडाचे त्यानं 2 तुकडे खाल्ले. मग वेटरला हाक मारून हॉट वॉटर बाउल्स आणायला सांगितले. फ्रेंड्स, कसं वाटलं जेवण? परत येणार ना आमच्या हॉटेलमध्ये? त्यानं विचारलं. तू इथे असेपर्यंत कधीच नाही असं म्हणण्याचं सगळ्यांच्या ओठावर आलं होतं, पण कुणाच्या तोंडातून नाही निघालं. सगळे बाहेर येऊन आपापल्या गाड्यांजवळ आले. यार, हा मिलिंद आपल्यातला सगळ्यात श्रीमंत मुलगा. पॉश वस्तीत आलिशान बंगला आहे त्याचा, चकाचक 4 व्हीलर. भावाचं ऑटोमोबाईलचं दुकान. काय नाहीये त्याच्याकडं, आणि काय दुर्बुद्धी सुचावी त्याला. नक्कीच त्याच्या घरी भांडण झालं असावं. त्याचा भाऊ किंवा वहिनी काहीतरी बोलले असावी त्याला. नाहीतर एक IT इंजिनियर कशाला हॉटेलमध्ये वेटरचं काम करेल? समीर म्हणाला. असं काही नाहीये, नैना म्हणाली. त्याचे भाऊ वहिनी खूप चांगले आहेत, मी चांगली ओळखते त्यांना. शिवाय वडीलही अजून नोकरी करतात आणि तो बंगलाही त्यांनीच बांधलाय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे BE होऊन आत्ताशी आपल्याला 6 महिने झालेत. आपल्या आई वडील अजून आपल्याकडून नोकरीची अपेक्षा करत नाहीत. मिल्याचे आई वडीलही करत नसतील. हाच वेडा आहे रे. हो, खरंय, मलाही तेच वाटतंय. आपण कॉलेजमध्ये असतानाही याच्या डोक्यात समाजसेवेचं खूळ होतं. ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज कर, कधी पूरग्रस्तांसाठी कपडे पाठव, कधी बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार शिबिराला मुलांना घेऊन जा, असे रिकाम टेकडे उद्योग करायचा. वेडा पोरगा आहे, आकाश म्हणाला. तशा सगळ्यांनी संमतीने माना डोलावल्या. रात्र झाल्यामुळं हळूहळू सगळे पांगले.
घरी पोहोचल्यावर ग्रुप मधल्या कुणीही मिलिंद बद्दल चकार शब्द काढला नाही. कदाचित आई वडील आपल्यालाही असं जॉब करायला सांगतील अशी भीती वाटत होती त्यांना. मात्र एक झालं, त्या दिवसानंतर सगळेजण कसून नोकरी शोधायला लागले. अनेक ठिकाणी अर्ज करण्यात आले, पण 2-3 महिने झाले कुठूनच काही प्रतिसाद न मिळाल्याने परत एकदा सगळे सुस्त झाले. एक दिवस समीरचा आकाशला फोन आला. आकाश, अरे याचा पेपर बघितलास का? नाही रे, काही नोकरीची जाहिरात वगैरे आली का? अरे नाही, आपल्या मिल्याचा फोटो आलाय पेपरमध्ये. एका संस्थेनं त्याला कचरा वेचणाऱ्या मुलांची शाळा चालवल्याबद्दल पुरस्कार घोषित केलाय. यार, हा मिल्या म्हणजे येडाच माणूस आहे. काही करतो पागल. ती हॉटेलमधली नोकरी सोडली का त्यानं? काय माहिती, पण बहुतेक सोडलीच असणार, कारण या मुलांची शाळा चालवायला त्याला वेळ कुठून मिळणार. तू असं कर, आपल्या सगळ्या ग्रुपला कळव, म्हणजे अभिनंदन तरी करता येईल त्याचं. आकाशनं सर्वांना फोन लावून ही बातमी दिली. गेल्या 3 महिन्यात असंही कोणी मिलिंदशी बोललं नव्हतं. या निमित्ताने त्याच्याशी बोलता येणार होतं. पूजाने त्याला पहिला फोन केला. हाय मिल्या, कसा आहेस? अरे, तुझ्या पुरस्काराची बातमी वाचली. तुझं मनापासून अभिनंदन. पण का रे, तू आम्हाला काही सांगितलं नाहीस की तू हे काम करतोयस म्हणून? आम्ही तर रिकामेच आहोत, तुला मदत केली असती ना आम्ही. पूजा, अगं कॉलेज सुटल्यापासून मी हे काम करतोय, आणि मी तेव्हा तुम्हाला विचारलंही होतं की नोकरीला लागेपर्यंत गरीब मुलांना शिकवायला याल का म्हणून. पण तुम्ही सर्वजण म्हणालात की आम्हाला नोकरी मिळेपर्यंत लाईफ एन्जॉय करायचंय, म्हणून मी त्यानंतर काही बोललो नाही. पूजाला ते सगळं आठवलं. त्याच्या या समाजसेवी कल्पनेची सगळ्यांनी चांगलीच टर उडवली होती. तू नोकरी सोडलीस का रे मिलिंद? तिनं विषय बदलून विचारलं. नाही ग, दुपारी 3 ते संध्याकाळी 7 पर्यंत हॉटेलमध्ये फार गर्दी नसते, त्यावेळी या मुलांना शिकवतो. तुला काही पैसे मिळतात का या शिकवण्याचे? मिलिंद हसला. अगं कसले पैसे? ती कचरा विकून पोट भरणारी मुलं मला कुठनं पैसे देणार? उलट त्यांच्या वह्या पुस्तकांचा खर्च मी करतो. पूजा जोरजोरात हसायला लागली. मिल्या, तू खरंच वेडा माणूस आहेस. काही करत असतोस. आयुष्य चांगलं एन्जॉय करायचं सोडून कशाला या लष्कराच्या भाकरी वाचतोयस? पूजा, मला त्यात आनंद मिळतोय म्हणून करतोय. पूजाने फोन ठेवून दिला. एका मागोमाग एक दिवस उलटत होते. वर्ष उलटून गेलं तरी कुणालाच नोकरी मिळाली नव्हती. मुली घरकामात गुरफटलेल्या असल्यामुळं त्यांना कुणी काही बोलत नव्हतं. पण मुलांना मात्र आता आई वडील बोलायला लागले होते. आकाश, समीर, सुशांत बऱ्याचदा एकमेकांना भेटायचे. तिघांच्याही फॅकल्टीज वेगवेगळ्या होत्या. तिघही एकत्र बसून जॉब पोर्टलवर नोकऱ्या शोधायचे. कुठं वेकन्सी दिसली की त्यांना आनंद व्हायचा. फटाफट रिझ्यूम पाठवले जायचे. बोलावणं कुठूनच यायचं नाही. क्वचित कधी कधी लेखी परीक्षा असायच्या, त्या ते उत्साहाने द्यायचे, पण कुठंच काही क्लिक होत नव्हतं. नैराश्य आलं की मिलिंदला फोन करून तो अजून हॉटेलमधला जॉब करतोय की त्याला इतर कुठे इंजिनियरची नोकरी मिळाली याची खात्री करून घ्यायचे. मिलिंद त्यांच्यातला सर्वात हुशार मुलगा. त्यालाही अजून चांगली नोकरी मिळाली नाहीये असं ते घरी सांगायचे. 1.5 वर्ष झालं. आपल्या मुलींना आता नोकऱ्या मिळणं कठीण आहे हे पाहून तनुजा आणि रश्मीच्या आई वडिलांनी त्यांची लग्न ठरवून टाकली. आता लग्नानंतरच नोकरीचं बघू असं म्हणून पूजा आणि नैनानी कुठं अर्ज करणं सोडून दिलं. मुलांना मात्र तसं करणं शक्य नव्हतं. महत् प्रयासाने सुशांतला एका छोट्या कंपनीत नोकरी मिळाली, तीही फक्त 5,000ची. आकाश सिव्हिल इंजिनियर होता, त्यालाही एका कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब मिळाला, पण पगार नियमित नव्हता. समीरनं नोकरी मिळत नाही तोपर्यंत शिकून तरी घेऊया हा विचार करून गेटची परीक्षा दिली, पण तो त्यात नापास झाला. त्यामुळे तो आता परत प्रयत्न करत होता. 2 वर्ष उलटून गेली आणि एक दिवस मिलिंदचा आकाशाला फोन आला. आकाश, येत्या रविवारी हॉटेल सिल्वर पॅलेसला पार्टी द्यायचा विचार आहे, जमेल का रे सगळ्यांना? ते ऐकून आकाश उडालाच. पार्टी आणि तू? काय चांगल्या कंपनीत नोकरी बिकरी लागली का काय तुला? पार्टीला या, सगळं सांगतो. बाकीच्यांनाही फोन करतोच आहे, संध्याकाळी बोलूच. संध्याकाळी सगळ्या हॉटेलवर जमले. सगळ्यांच्या मनात हीच उत्सुकता होती की हा कंजूस मिलिंद पार्टी तरी कोणत्या आनंदा करता देतोय. त्यानं लग्न बिग्न तर ठरवलं नाही ना असाही संशय सगळ्यांच्या मनात दाटून आला. सगळे बसून मसाला पापड खात असताना पूजाने विचारलं, मिल्या, तुझी सायकल नाही रे दिसली आज? ती मी एका कचरा जमा करणाऱ्या मुलाला देऊन टाकली. अगं, त्याला बिचारायला कचऱ्याचं ओझं वाहून न्यायला खूप त्रास व्हायचा. आज मी बाईकने आलोय, अर्थात स्वतःच्या पैशाचं पेट्रोल घालून बर का. सगळ्यांनी एकमेकांकडे बघून मिलिंद वेडा असल्याचे इशारे केले.
तेवढ्यात नैना बेचैन होऊन म्हणाली, यार मिल्या, सांग तरी पार्टी का देतोयस? उत्सुकतेनं माझं काळीज अगदी फुटून जाईल बघ. मिलिंद गांभीर्यानं म्हणाला, ओके ओके, सांगतो सांगतो. मित्रांनो, माझा UPSCचा रिझल्ट आलाय. मी कलेक्टर झालो. काय? तू कलेक्टर झालास? सगळे जोरात ओरडले आणि एकमेकांकडे आव असून बघायला लागले. सगळ्यांची बोलतीच बंद झाली. आकाश अगोदर भानावर आला. मिल्या, तू UPSCची कधी तयारी केलीस रे, आणि आम्हाला कधी सांगितलंस? अरे, आपलं कॉलेज सुरू झालं होतं ना, तेव्हापासून मी अभ्यासाला सुरुवात केली होती. इंजिनिअरिंग मध्ये काही राम उरला नाहीये हे शिकत असतानाच माझ्या लक्षात आलं होतं. पण क्लासेस लावून मला क्लासच्या फीचं ओझं वडिलांच्यावर टाकायचं नव्हतं. त्याकरता मग मी हॉटेलची नोकरी केली आणि मग त्या पगारात मी पुस्तकं मागवली आणि अभ्यास सुरू केला. अरे, पण तू अभ्यास कधी करत होतास? आणि नोकरी आणि ते कचरा वेचणाऱ्या मुलांना शिकवणं, यामध्ये अभ्यासाला तुला कधी वेळ मिळायचा? समीरने विचारलं. माझा दिवस सकाळी 4 पासून सुरू व्हायचा आणि 11ला संपायचा. सकाळी 4 ते 11 अभ्यास, 11 ते दुपारी 3 हॉटेल, आणि मग 3 ते 7 मुलांना शिकवणं. हे शिकवताना माझाही बराच अभ्यास व्हायचा. 7 ते 11 परत हॉटेल, 11 ते 4 झोपणं, असं माझं रुटीन होतं. सायकल वापरत असल्यामुळं मी नेहमी फ्रेश असायचो, म्हणजे मला वेगळ्या व्यायामाची गरज भासली नाही कधी. बसलेला धक्का अजून ओसरलेला नव्हता. तरी पण समीरने विचारलं, मग आता कुठं पोस्टिंग होणार आहे कलेक्टर साहेब? अजून ऑर्डर यायचे आहेत, पण मी गडचिरोलीला प्रेफरन्स दिलाय. आदिवासी क्षेत्रात काम करायची माझी इच्छा आहे. शेवटी वेडेपणा केलासच ना, नैना हसत म्हणाली. अरे, पुणे, मुंबई, कोल्हापूर सारखी सिटी मागून घेतली असती, हे काय गडचिरोली मागितलंस? नैना, खरा चॅलेंजिंग जॉब तर तिथलाच आहे, आणि मला आवडतं गरीब आदिवासी लोकांसाठी काम करायला. तुला पगार किती असेल रे? आकाशने उत्सुकतेने विचारलं. 1 ते 1.5 लाखाच्या आसपास असेल असं वाटतंय. मिळालं की नक्की कळवे ना तुम्हाला. सगळ्यांचे डोळे विस्फारले. मुलांना त्याच्याबद्दल असूया वाटायला लागली. पगार तर पगार, शिवाय गाडी, बंगला, नोकर चाकर, मज्जा आहे बाबा. नशिबाने आपला मिलिंद. यार, कलेक्टर इज नॉट अ जोक, पूजा डोळे मोठे करत म्हणाली. मिलिंद हसला. मग चेहरा गंभीर करत म्हणाला, पण मित्रांनो, मी तुम्हाला खूप मिस करीन. हो, मी कलेक्टर झालो म्हणजे काही खूप मोठा जर नाही झालो. 7वी 8वी नापास असलेले आमदार खासदार आम्हाला त्यांच्या मागं फिरवतात. आमच्याशी नाही पटलं तर आमच्या बदल्या करतात. शेवटी आम्ही शासनाचे नोकर असतो. तेव्हा बिनधास्त मला कॉल करत जा, आणि मी इथं आलो तर मला तुमच्या घराची दारं उघडी ठेवा. तर तसं म्हटल्यावर सगळ्यांनाच गहिवरून आलं. सर्वांनी त्याच्या गळ्यात हात टाकले. मिल्या, तू खरंच वेडायचं. अरे, कलेक्टर आमच्या घरी येतोय म्हटल्यावर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल ना, आकाश रडत म्हणाला. मिल्या, 3 महिन्यांनी माझ्या लहान बहिणीचं लग्न आहे. मी पत्रिका पाठवीन, नक्की येशील बर का? सुशांत मिलिंदचा हात हातात घेत म्हणाला. अरे, पिंकीचं लग्न ठरलं? अरे वा, कुठला आहे मुलगा? काय करतो? मुलगा नाशिकच्या कलेक्टर ऑफिस मध्ये क्लार्क आहे. तुझी कधी नाशिकला बदली झाली तर लक्ष ठेवशील रे बाबा माझ्या मेवण्याकडं, सुशांत म्हणाला. तर ते सगळे हसले. मग पार्टी चांगलीच रंगली. दुसऱ्या दिवशी मिलिंदचे फोटो वर्तमानपत्रात झळकत होते. तो भारतातून दुसरा आला होता. ही गोष्ट काल त्यानं पार्टीत कुणालाच सांगितली नव्हती. एवढी अभिमानाची गोष्ट त्यानं लपवून ठेवली होती. याबद्दल मुलींना तो शिष्ट वाटला, तर मुलांना निगरवी. एका गोष्टीवर सगळ्यांचं एकमत झालं, ते म्हणजे मिलिंद वेडा मुलगा आहे. आपण कलेक्टर झालो असतो तर सगळ्या गावभर डिंडोरा पिटला असता. यश सेलिब्रेट कसं करावं या मिलिंदला माहितीच नाहीये. दिवस सरत गेले. 4ही मुलींची लग्न होऊन गेली. मिलिंद 2 लग्नांना आला, पण 2 लग्नांना काही कारणास्तव नाही येऊ शकला. ME करून समीर एका कॉलेजला 10,000 पगारावर अस्थायी प्राध्यापक म्हणून नोकरी करायला लागला. आकाशला कॉन्ट्रॅक्टरकडे नियमित पगार मिळत नव्हता, त्यामुळे कंटाळून त्याने तो जॉब सोडला आणि मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर स्वतःच लहान मोठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागला. सुशांत आहेच त्या कंपनीतच प्रोडक्शन मॅनेजर झाला, मात्र पगार त्यालाही चांगला नव्हताच. मिलिंदचे 2-3 वेळा पेपरमध्ये फोटो येऊन गेले. सर्वसामान्यांचा कलेक्टर, शासनाची गाडी असूनही सायकलीवर फिरणारा कलेक्टर, आदिवासींसाठी कल्याणकारी योजना राबवणारा धडाकेबाज कलेक्टर, अशी बरीच प्रशंसा त्याची होत होती. ग्रुप मधले सगळे मात्र त्या बातम्या वाचायचे आणि सोडून द्यायचे.
वेडा म्हणता म्हणता मिलिंद त्यांच्या पुढे कितीतरी पुढे निघून गेला होता. याची असूया त्यांच्या मनात होतीच. एक दिवस एक सनसनाटी बातमी आली. सुशांतची बहीण पिंकी आपल्या 6 महिन्याच्या मुलीसह नवऱ्याला कायमचं सोडून माहेरी आली होती. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे पिंकी दिसायला अगदी सुंदर होती, वागायला लागवी होती. तिच्या तुलनेत तिचा नवरा अगदी दिसायला सर्वसाधारण पण संशयखोर आणि शीघ्रकोपी होता. तो पिंकीला कुठेही जाऊ द्यायचा नाही, तिला कुणाशी बोलू द्यायचा नाही. अगदी तिला दूधवाल्याशी आणि भाजीवाल्याशी बोलायची त्यानं बंदी घातली होती. हॉटेलमध्ये गेलं तर हॉटेलमधले लोक पिंकीकडेच पाहतात असा त्याला संशय यायचा. मोबाईलवर बोलण्यावरही त्यानं पिंकीशी बऱ्याच वेळा भांडण केलं होतं. तिला मारहाण केली होती. ती पदवीधर असल्यामुळे तिला नोकरीच्या संधी आल्या, पण त्यानं तिला कुठेही जाऊ दिलं नाही. त्याचा विकृतपणा इतका वाढला की पिंकीला झालेली मुलगी आपली नसून दुसऱ्याची आहे या भ्रमातून त्यानं पिंकीला बऱ्याच वेळा मारहाण केली. एक दिवस त्यानं तिच्या मुलीलाच मारून टाकायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र पिंकी तिथून पळून आली. सुशांतचे वडील हृदयरोगी होते. मुलीची ही वाताहत झालेली पाहून त्यांना हार्ट अटॅक आला. सुशांत आणि त्यांच्या मित्रमंडळीने वेळेवर धावपळ केल्यामुळं ते वाचले. पिंकीच्या प्रश्नावर तोडगा काढावा यासाठी सुशांतनं बऱ्याच मित्रमंडळींशी चर्चा केली. खूप काथाकूट झाल्यानंतर आकाशनं त्याला मिलिंदशी बोलायचा मार्ग सुचवला. नाशिकच्या कलेक्टरशी बोलून मिलिंद पिंकीच्या नवऱ्याला ठिकाणावर आणू शकतो असं त्याचं मत होतं. सुशांतलाही ते पटलं. त्यानं मिलिंदला फोन लावला, पण मिलिंदच्या सेक्रेटरीनं साहेब बिझी असल्याचं सांगितलं. 2-3 दिवस सुशांतनी प्रयत्न केला, पण कधी साहेब दौऱ्यावर आहेत, साहेब मीटिंग मध्ये आहेत, तर कधी साहेब खासदारांबरोबर आहेत, मंत्र्यासोबत आहेत अशी उत्तरं मिळत होती. शेवटी कंटाळून सुशांतनं फोन करणंच बंद केलं. आपला मित्र हा आपला राहिला नाही याची जाणीव त्याला झाली होती. 5व्या दिवशी रात्री 10 वाजता त्याला अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, सुशांत ना? हो, आपण? हा रे सुशांत, मी मिलिंद बोलतोय. तू 3-4 दिवसापासून फोन करतोयस हे मला कळलं रे, पण तो ऑफिशियल नंबर होता आणि मी खरंच बिझी होतो यार. अगदी सॉरी, तुझा गैरसमज झाला असेल. बरं, हा माझा पर्सनल नंबर आहे, हा सेव्ह करून घे आणि रात्री 10 नंतरच फोन कर. बर, बोल, काय चाललंय? काय प्रॉब्लेम होता का? सुशांतने मग त्याला पिंकीची सर्व कहाणी सांगितली. वडिलांना हार्ट अटॅक आल्याचंही सांगितलं आणि पिंकीच्या प्रकरणात त्याची मदत मागितली. हे ऐकल्यावर मिलिंद म्हणाला, सुशांत, मी नाशिकच्या कलेक्टरशी बोलतो आणि SP साहेबांनाही सांगतो. मात्र पिंकीनं एक तक्रार पोलीस स्टेशनला करणं गरजेचं आहे, म्हणजे आपण सगळ्या यंत्रणेला हलवू शकतो. पण मला काय वाटतं सुशांत, तो माणूस जर इतका विकृत आणि क्रूर आहे तर त्याच्यासोबत पिंकी किती दिवस संसार करणार? तू पिंकीला विचारलंस का? ती सुद्धा मला वाटते नाहीच म्हणेल. हो, ती सुद्धा नाहीच म्हणतीये रे, पण तिचा घटस्फोट झाला तर वडिलांना फार मोठा धक्का बसेल. ते जिवंत राहतील की नाही याची मला शंका वाटते. शिवाय माझ्या लग्नाचे प्रयत्न सुरू आहेत रे. माझं लग्न जुळायलाही त्यामुळे अडचणी येत आहेत. माझी एक लहान बहीण आहे, ती मोठी झाली की तिलाही तो प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून मला वाटतं की तिचा संसार परत सुरळीत सुरू व्हावा. तुझ्या ओळखीनं जर तो होऊ शकला तर बरं आहे. तू म्हणतोस तेही बरोबर आहे. ठीक आहे, मी बोलतो, कलेक्टर साहेबांशी बोलतो आणि पिंकीचा संसार सुरळीत व्हावा असं मलाही वाटते. पण नवरा बायकोचे संबंध फार नाजूक आणि क्लिष्ट असतात रे सुशांत. कितीही मोठ्या माणसांनी मध्यस्थी केली ना तरी ते पूर्ववत होतीलच, म्हणजे काही शाश्वती नसते. तरी बघूया, आपण प्रयत्न करू. मिलिंदने फोन ठेवला. कलेक्टर असूनही तो आपल्याशी सविस्तर बोलला याचं सुशांतला समाधान वाटलं. 2च दिवसांनी सुशांतला मिलिंदचा फोन आला. सुशांत, मी नाशिकच्या कलेक्टरशी बोललो. खरं तर स्टाफच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करायला ते तयार नव्हते. कलेक्टर सारख्या जबाबदारी व्यक्तीला ते योग्यही दिसलं नसतं. पण मी विनंती केली म्हणून त्याने तुझ्या मेवण्याला बोलून घेतलं. पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. उलट पिंकी बद्दलच त्यानं काही उलट सुलट तर सांगितलं. ती अगदी चरित्रहीन आहे वगैरे वगैरे सांगितलं. आणि विशेष म्हणजे त्यानं पिंकीला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. ती नोटीस तुला आज उद्या मिळेलच. आपले समजवण्याचे सगळे मार्ग त्यानं बंद केलेत. हे बघ, मी तुला एक चांगला वकील देतो. नोटीस मिळाली की तू त्याला जाऊन भेट. तो तुला चांगलं मार्गदर्शन करेल आणि फी सुद्धा कमी घेईल. हे ऐकून सुशांतच्या पायाखालची जमीन सरकली. जे होऊ द्यायचं नव्हतं तेच झालं होतं. ती नोटीस त्याला दुसऱ्या दिवशी मिळाली. त्यात पिंकीच्या नवऱ्यानं पिंकीवर खोटे नाटे आरोप केले होते. तिला चरित्रहीन ठरवलं होतं आणि घटस्फोटाची मागणी केली होती.
पिंकीला त्यानं नोटिसीबद्दल सांगितलं. तिलाही घटस्फोट हवाच होता, पण नवऱ्याने केलेले घाणेरडे आरोप तिला मान्य नव्हते. या नोटिसीबद्दल घरात चकार शब्द न काढता सुशांत मिलिंदनं सांगितलेल्या वकिलाला जाऊन भेटला. मिलिंदनं पाठवल्याचं त्यानं सांगितलं. हो, मिलिंदचा मला फोन आला होता. मिलिंद माझ्या मानलेल्या बहिणीचा मुलगा, फार हुशार आणि चांगला मुलगा आहे. कधी कधी जग त्याला वेडा म्हणतं, पण ज्याला वेडेपणा म्हणावा अशा गोष्टी तो करत असतो. पण त्याची तत्व आपल्याला नंतर पटतात. हो, खरंय. तुमची केस त्यांनी सांगितली आहे मला, तुम्ही काही काळजी करू नका. पण आपली गाठ एका विकृत माणसाशी आहे हे विसरू नका. कोर्टात तो काहीही बोलू शकतो. तुमच्या बहिणीला आत्तापासून निगरगट्ट व्हायला सांगा. सुशांतनी मान डोलावली. 6 महिन्यांनी केस बोर्डावर आली. पुढचं 1 वर्ष सुशांत आणि पिंकीसाठी खूप धावपळीचं त्रासाचं गेलं. पिंकीच्या नवऱ्याकडे कसलेच पुरावे नव्हते. शिवाय पिंकीची मुलगी आपली नसल्याचा त्याचा दावा DNA टेस्टमुळे खोटा ठरला. शेवटी घटस्फोट मान्य झाला आणि पिंकीला 10 लाख रुपये आणि महिन्याला 10,000 रुपये पोटगी कोर्टानं दिली. पिंकीच्या आयुष्यातला एक अध्याय संपला होता. मात्र फक्त 22 वर्षाच्या पिंकीसाठी पुढचं आयुष्य कठीण होतं. एका लग्नानं पोळलेली पिंकी दुसऱ्या लग्नासाठी तयार होणं कठीणच होतं. त्याच दिवाळीत मिलिंद घरी आला तेव्हा सुशांतला भेटायला आला होता. पिंकीचं व्यवस्थित झालं ना सगळं, त्यानं सुशांतला विचारलं. हो, तुझ्या वकिलाने खूप मदत केली रे, त्यामुळे फारशी अडचण आली नाही. पुढं काय करायला ठरवलंय पिंकीनं? तिच्यासमोर अख्खं आयुष्य पडले. एखादा योग्य मुलगा शोधून लग्न लावून टाक तिचं. अरे मिलिंद, आमच्या समाजात घटस्फोटीत मुलीचं लग्न होणं फार कठीण असतं आणि त्यातून तिला मुलगी आहे. त्या मुलीसकट तिला स्वीकारणारा मुलगा हवा. तसा मिळणं जास्तच कठीण. शिवाय पिंकी मुलीला आमच्याकडे ठेवायला नाही म्हणते. मग आता काय करणार? तिला कुठेतरी नोकरीला तरी लाव, म्हणजे तिचं आयुष्य थोडं सोपं होईल. कमवायला लागली की तिचा आत्मविश्वासही वाढेल. तुझं म्हणणं ठीक आहे मिलिंद, पण आजकाल नोकऱ्या मिळतात कुठं? माझंच बघ ना, मी इंजिनियर असून 25,000वर नोकरी करतोय. तेवढ्यात पिंकी चहा घेऊन आली. तिच्या कडेवर तिची मुलगीही होती. तिच्या मुलीला बघून मिलिंद उभा राहिला आणि मुलीला घेण्यासाठी त्यानं हात पुढे केले. गंमत म्हणजे मुलगी पटकन त्याच्याकडे गेली. अरे वा, मोठी गोड मुलगी आहे, तिच्या गालाचा मुका घेत मिलिंद म्हणाला. मग तिला आपल्या मांडीवर घेऊन तो तिच्याशी गप्पा मारायला लागला, तिला खेळवायला लागला. ती मुलगी अगदी खळखळून हसत होती. मिलिंद तिला कोणी परकाय असं वाटतच नसावं, कारण मिलिंद सुशांतशी बोलत असताना ती त्याच्या गळ्यात हात टाकून बसत होती. ते दृश्य बघून पिंकीला अगदी गहिवरून आलं. तिच्या नवऱ्यानं कधीच त्या मुलीचे असे लाड केले नव्हते. एका जिल्ह्याचा कलेक्टर इतक्या सहजपणे आपल्या मुलीशी खेळतोय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. चल, मी निघतो. उद्या लगेच गडचिरोलीला जायचंय. काका काकू आत आहेत का? मी भेटून घेतो त्यांना, मिलिंद म्हणाला. मग तो पिंकीच्या मुलीला तिच्याजवळ देऊ लागला, पण ती आईकडे जाईना. शेवटी पिंकीनं मुलीला जबरदस्तीनं ओढून घेतलं. मिलिंद आज जाऊन सुशांतच्या आई वडिलांना भेटून आला. तो गेल्यावर पिंकी सुशांतला म्हणाली, किती साधा आहे ना मिलिंद, तो कलेक्टर असं थोडं सुद्धा वाटत नाही. साधा वेडा आहे नुसता. शासनाची गाडी मिळत असून सुद्धा वेडा आपल्या बाईकने फिरतो. मी त्याच्या जागी असतो ना तर रुबाबात फिरलो असतो. घटस्फोटीत मुलगी घरात असली तर समाजालाच काय, आई वडिलांनाही ती नकोशी असते. सुशांतच्या आई वडिलांचंही तसंच झालं. मुलीच्या धक्क्यानं ते वारंवार आजारी पडायला लागले. सुशांतला स्थळं येत होती, पण घरात असलेली घटस्फोटीत बहीण मुलींना नको होती. त्यामुळे मुलींकडून सुशांतला नकार येत होता. पिंकीला ही गोष्ट कळत होती. तिनं मुलीला घेऊन वेगळं राहायची तयारी दर्शवली, पण पिंकी सारख्या सुंदर मुलीनं असं एकटं राहणं किती धोक्याचं आहे हे तो जाणून होता. शिवाय त्याचं बहिणीवर प्रेम होतं. आकाश आणि समीरची ही लग्न ठरली. आता ग्रुपमध्ये सुशांत आणि मिलिंद हे दोघच लग्नाचे राहिले होते. मिलिंदला चांगली चांगली स्थळं येत होती, पण गडचिरोलीत असेपर्यंत तो लग्न करणार नव्हता. 6-7 महिन्यांनी त्याची कुठेतरी बदली होणार होती, त्यानंतरच तो निर्णय घेणार होता. एक दिवस सुशांतच्या वडिलांना परत हार्ट अटॅक आला. सुशांतनी धावपळ करून त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं. त्यांची तातडीनं एन्जिओप्लास्टी करायला लागली. समीरनी ही गोष्ट मिलिंदला कळवली. त्यानं लगेच 1 लाखाचा चेक पाठवून दिला. 3-4 दिवसांनी मिलिंदचा सुशांतला फोन आला. कशी आहे काकांची तब्येत? त्यानं विचारलं. बरी आहे. डॉक्टरांनी त्यांना टेन्शन घ्यायचं नाही असं सांगितलंय, पण ते काय ऐकत नाहीत. बरं, त्यांच्याजवळ दे फोन. सुशांतनी वडिलांना फोन दिला. कसं वाटतंय काका आता?
बरं वाटते साहेब, पण जीवाचं काही खरं उरलं नाही आता. अहो काका, मला साहेब म्हणू नका, मी तुमच्या मुलासारखा आहे. नाही नाही, एवढे मोठे कलेक्टर तुम्ही, तुम्हाला साहेबच म्हणायला लागेल. बरं, कसलं टेन्शन घेताय काका? तरणी ताठी पोर घरात बसलीये, अख्खं आयुष्य पडलंय तिचं. लग्न कर म्हटलं तर नाही म्हणते. कसं होणार तिचं, देव जाणे. काही काळजी करू नका काका, हेही दिवस जातील. एक एक दिवस काढणं मुश्किल झालंय मला साहेब. काहीतरी मार्ग निघेल काका. प्रत्येक समस्येला उपाय असतोच. धीर धरा, सगळं चांगलं होईल. द्या सुशांतला फोन द्या. त्याने सुशांतला फोन दिल्यावर मिलिंद त्याला म्हणाला, पिंकीच्या प्रश्नावर आपण एक दिवस चर्चा करू. तो प्रश्न मार्गी लावलाच पाहिजे. मलाही तेच वाटतं रे, पण काही सुचतच नाहीये. तिच्या लग्नासाठी तू काही स्थळं बघितलीस का? ती तर लग्नच करायचं नाही म्हणते रे, पण मी तिचं नाव एका विवाह संस्थेत नोंदवलंय. 2-3 घटस्फोटितांची स्थळं आली होती, पण अगदीच टुकार होती. मी परस्पर नकार कळवला. ओके चल, नंतर बोलतो तुझ्याशी. उद्या गृहमंत्री येत आहेत, त्यांच्या दौऱ्याची तयारी करायची आहे, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. 1 महिना उलटला, पण मिलिंदचा काही फोन आला नाही. आकाश आणि समीरशी सुशांतचं बोलणं व्हायचं, पण वैयक्तिक विषयांवर बोलणं सुशांत टाळत होता. तसंही दोघांचंही लग्न ठरलं होतं, त्यामुळे दोघंही वेगळ्याच धुंदीत होते. त्यांना त्या धुंदीतून बाहेर काढायची सुशांतची इच्छा नव्हती. एके रात्री त्यानं स्वतःहूनच मिलिंदला फोन लावला. नशीब मिलिंदनंच तो फोन उचलला. इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्यावर मिलिंदनं त्याला विचारलं, पिंकीचं कसं चाललंय रे? तिच्या लग्नाचं किंवा नोकरीचं काही जमलं का? नाही ना रे, तीच तर काळजी लागून राहिलीये. तुझ्या बघण्यात तुमच्या स्टाफ मध्ये एखादा घटस्फोटित असेल तर सांगशील का? दुसऱ्या जातीचाही चालेल, फक्त नोकरी चांगली पाहिजे आणि वयात फार अंतर नको. थोडा वेळ शांतता पसरली. मग मिलिंद म्हणाला, सुशांत एक प्रश्न विचारू, रागावू नकोस. पिंकी बद्दल फक्त सहानुभूती आहे म्हणून विचारतोय. हा, मी पिंकीशी लग्न केलं तर चालेल तुला? तो प्रश्न ऐकून सुशांत गडबडला. नंतर त्याला त्या अनपेक्षित प्रश्नानं एकदम धक्का बसला. असा प्रश्न मिलिंद विचारेल असं स्वप्नातही त्याला कधी वाटलं नव्हतं. त्याला काय उत्तर द्यावं तेच कळेना. म्हणून त्यानं परत विचारले, मिलिंद, तू पिंकीशी लग्न केलेलं मला चालेल का, हेच विचारतोयस ना? हो सुशांत, आणि मी पूर्ण भानावर आहे. गेल्या महिनाभरापासून मी तोच विचार करतोय. अर्थात माझ्या मनात पिंकी बद्दलची तशी भावना कधीच नव्हती आणि अजूनही नाही. पण ज्या मनस्थितीतून पिंकी आणि तुम्ही घरातले सगळेजण जात आहात ते बघून मला हा मार्ग सुचला. मी शांतपणे विचार केलाय. माझे आई वडीलही तयार आहेत. तू स्वतः शांतपणे विचार कर, पिंकीलाही विचार, आणि घरातही या इश्यूवर चर्चा करा. मगच काय तो निर्णय घ्या. आणि हो, तुम्ही नकार दिला तरी मला वाईट वाटणार नाही आणि मला रागही येणार नाही, कारण आपल्या जाती वेगळे आहेत, आपले संस्कार वेगळे आहेत, विचार वेगळे आहेत. आय अश्युअर यू, आपली मैत्री कायम राहील. सुशांत अजूनही त्या धक्क्यातून सावरला नव्हता. ते ठीक आहे मिलिंद, पण एवढा मोठा त्याग तू का करतोयस? म्हणजे तुमच्या समाजात खूप छान छान उच्च शिक्षित हायफाय मुली असतात आणि तू एवढ्या मोठ्या पदावर असताना तुझ्यासारख्या हँडसम मुलांनी पिंकी सारख्या घटस्फोटित आणि एका मुलीची आई असलेल्या बाईशी लग्न का करावं? कारण मला लोकांची दुःख बघवत नाही. सगळ्यांनी आनंदात राहावं असं वाटतं मला सुशांत. मी माझ्या परीनं दुसऱ्यांची दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यात कधी यशस्वी होतो, कधी नाही, पण प्रयत्न तर करायला हवेत ना. ठीक आहे, मी पिंकीशी आणि आई वडिलांशी चर्चा करतो आणि तुला कळवतो. अगदी आरामात कळव, मला घाई नाही. असंही 2-2.5 महिन्यांनी माझी कुठेतरी बदली झाल्यावरच मी लग्न करणार आहे. 3 महिन्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात सर्वजण जमले होते. नयना, पूजा खास या लग्नासाठी मुंबईहून आल्या होत्या. रश्मी आणि तनुजा यांचं सासर गावातच असल्यामुळं त्याही हजर होत्या. आकाश, समीर आपल्या बायकांसोबत उपस्थित होते. प्रीती उर्फ पिंकी नववधूच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. मिलिंदच्या परिवारासोबत सुशांतचा परिवारही हजर होता. त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कपाळावर लाल टिळा लावलेला मिलिंद अतिशय देखणा दिसत होता. त्याच्या देखणा चेहऱ्यामागच्या सुंदर मनाचा विचार करून पिंकीला वारंवार गहिवरून येत होतं. तिच्या 2 वर्षाच्या गोड मुलीला आपल्या आईच्या लग्नाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला होता. मिलिंद आणि पिंकीनं रजिस्टरवर सह्या केल्या. एकमेकांच्या गळ्यात हार घातले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दोघांचे फोटो निघू लागले.
आतापर्यंत सुशांत जवळ असलेली पिंकीची मुलगी आईकडे जाण्यासाठी उतावीळ झाली तसं मिलिंदनं तिला कडेवर घेऊन फोटो काढायला सांगितला. चला आता पेढे खाऊया, कुणीतरी ओरडलं. तसं सुशांतनं पेढ्यांचा बॉक्स उघडून पेढे वाटायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये गर्दी व्हायला लागली म्हणून काही जण ऑफिसच्या बाहेर येऊन थांबले. दादा, शेजारच्या ऑफिसमध्ये देऊन या ना, ते केव्हाची वाट बघतायत, ऑफिसचा कारकून सुशांतला म्हणाला. बर देतो. सुशांत शेजारच्या ऑफिसमध्येही पेढे वाटून आला. मिलिंद ना वेडा माणूस आहे, सुशांत थबकला. आवाज त्याच्या ओळखीचा वाटला. बाजूच्या भिंती अडून कुणीतरी बोलत होतं. समीर, नक्की समीरचाच आवाज होता हा. एवढ्या चांगल्या घरातला कलेक्टर झालेला माणूस मोठ्या मोठ्या घरातले एक काय शेकडो तरुण सुंदर पोरी लग्नाला तयार असताना लग्न कुणाशी केलं तर एका मुलीची आई असलेल्या घटस्फोटित बाईशी. मी तर कधीच तयार झालो नसतो. नाहीतरी सुरुवातीपासून तो वेडाच आहे रे. जे दुसरे कधीच करत नाहीत ना ते तो करत असतो. हा रश्मीचा आवाज होता. सुशांत तिथं थांबला नाही, पण त्याचे डोळे भरून आले होते. पिंकी त्याची बहीण नसती ना तर त्यानंही हेच म्हटलं असतं. तो बाहेर आला. बाहेरच्या प्रांगणात त्याचा तोच वेडा मित्र त्याच्या लाडक्या बहिणीच्या जवळ उभा राहून फोटो काढून घेत होता. सुशांत राहवलं नाही. पुढे जाऊन त्यानं आपल्या मित्राला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून तो रडू लागला.